माणसाचा एक छोटासा स्वार्थ त्याला देवापासून कसं दूर नेतो आणि खरी शरणागती कशी मुक्ती देते याचा आजचा हा भाग आहे. 20 एप्रिलच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत स्वामींनी गणपतरावांना क्षमा केली आणि तात्या वैद्यांच्या घरी स्वामींनी नैवेद्य का ग्रहण केला ही प्रचिती नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण भक्तीमधील चढ उतार आणि स्वामींच्या अगाध लीलेचा अनुभव घेणार आहोत. काल आपण पाहिले गणपतरावांच्या एका स्वार्थी विचारामुळे स्वामींनी नैवेद्य न घेताच घर सोडले. गणपतराव धावत बाहेर आले आणि स्वामींच्या चरणांवर लोळण घातले. हमसाहमशी रडत त्यांनी क्षमा मागितले. स्वामींना त्यांची दया आली. स्वामी म्हणाले, तुझी चिंता मी दूर केली आहे. जा माघारी वळ. चौरंगावर तुझे नशीब तुझी वाट पाहत आहे. स्वामी तिथून वायुवेगाने निघाले आणि त्यांना वाटेत त्यांचे परमभक्त तात्या वैद्य भेटले. तात्यांच्या विनंतीवरून स्वामी त्यांच्या घरी गेले. तिथे मनोभावे पूजा झाली आणि स्वामींनी आनंदाने नैवेद्य ग्रहण केले. इकडे गणपतराव घरी आले तर चौरंगावर तो पितांबर नव्हता, तर एक पिवळा धमक नाग फणा काढून डुलत होता. गणपतरावांनी घरात प्रवेश करताच त्या नागाने त्यांच्या देहाला स्पर्श केला आणि त्याच क्षणी गणपतराव हे विश्व सोडून गेले. स्वामींनी त्यांना वैभवही दिले आणि शेवटी मोक्षही दिला. पण या प्रवासात गणपतरावांना आपल्या मनाच्या खोटेपणाची मोठी किंमत मोजावी लागली. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, देवाने कृपा केल्यानंतरही माणसाचे मन कोटे राहते. हे दुर्दैव आहे. जेव्हा मन वासनेच्या मागे धावू लागते तेव्हा भगवंत कृपेने लाभलेले वैभव आणि समाधान क्षणात नष्ट होऊन जाते. अधोगती टाळायची असेल तर अखंड नामस्मरणात राहा. नामाला कधीही विसरू नका, कारण तेच तुम्हाला सावरणार आहे. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तात्या वैद्यांची भक्ती आणि गणपतरावांचा अंत यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? कमेंटमध्ये अक्कलकोट स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 21 एप्रिलच्या नवीन प्रचितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भिऊ नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.